मी पोलीस स्टेशनला आले तेव्हा दोघांच्या किंकाळ्या ऐकू येत होत्या. मी कोठडीकडे गेले तेव्हा त्या दोघांना पोलीस बेदम मारत होते. दोघांच्या अंगातून रक्ताच्या धारा लागल्या होत्या. कोठडीतही सगळीकडे रक्त सांडलं होतं. त्यांना 2 पावलंही चालता येत नव्हतं. पण पोलिसांनी त्याही परिस्थितीत त्यांच्याच अंगावरच्या कपड्यांनी त्यांना त्यांचंच रक्त पुसायला लावलं. ते दोघं दयायाचना करत होते, पण पोलीस मारायचं थांबत नव्हते. शेवटी ते बेशुद्ध झाले तेव्हा थांबले. थोडेसे शुद्धीवर आले तेव्हा त्यांना कॉफी तरी द्यावी म्हणून मी आत गेले तर मलाही बाजूला केलं. मग पोलिसांनी त्यांना नग्न केलं, त्यांचे हात मागे बांधले, पुन्हा मारायला सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनी जे केलं ते पाहणंही मला अशक्य होतं आणि मी बाहेर आले. हा जबाब आहे एका महिला पोलीस कॉन्स्टेबलचा. नाव आहे रेवती. अंगावर काटा आणणारं हे प्रकरण आहे तामिळनाडूतलं. तारीख होती 19 जून 2020. देशभरात कोविडचा लॉकडाऊन सुरू होता. तामिळनाडूच्या सथनकुलममध्ये 63 वर्षांचे जयराज आपल्या मोबाईलचं दुकान बंद करतच होते तेवढ्यात पोलिसांची गाडी आली. दुकानाची वेळ टळून गेली तरीही चालू ठेवलं म्हणून ते चिडले. थोडी शाब्दिक बाचाबाची झाली. पोलिसांना राग आला. त्यांनी जयराज यांना गाडीत घातलं, पोलीस स्टेशनला आणलं. वडिलांना पोलीस उचलून घेऊन गेलेत म्हणून जयराज यांचा 31 वर्षांचा मुलगा बेनिक्स पोलीस स्टेशनला आला. झाली असेल थोडीशी चूक, सोडा त्यांना असं सांगू लागला. पोलिसांनी मग त्यालाही अटक केली. दोघेही कोठडीत असताना एक कॉन्स्टेबल आत आला. त्यानं जयराज यांना मारायला सुरुवात केली. मारू नका म्हणून बेनिक्सनं कॉन्स्टेबलला अडवण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांच्या शर्टचं बटन तुटलं. बस इतकंच. त्यानंतर जणू सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये सैतान संचारला. 10 पोलिसांनी या बाप लेकांना वाटेल तसं मारायला सुरुवात केली. लाथांनी तुडवलं आणि मग दोघांच्याही पार्श्वभागात काठ्या आणि लोखंडी सळ्या घुसवल्या. दोघांच्या शरीरातून रक्ताचे पाट वाहू लागले. दोघे किंचाळत होते पण पोलीस थांबले नाहीत. सकाळी पोलिसांनी दोघांना हॉस्पिटलमध्ये नेलं. दोघे रक्तबंबाळ अवस्थेत होते पण कोविड होता. डॉक्टरांनी जयराज आणि बेनिक्सला पाहिलंही नाही आणि फिट टू रिमांड असं लिहून दिलं. मग पोलिसांनी दोघांचे रक्ताचे कपडे हॉस्पिटलमध्येच टाकले आणि त्यांना कोर्टात नेलं. पुन्हा कोविड होता. मॅजिस्ट्रेटनं त्यांना पाहिलंही नाही आणि न्यायालयीन कोठडी सुनावली. जेलमध्ये जेव्हा पोलीस त्यांना घेऊन आले तेव्हा जेल अधिकाऱ्यांना मात्र संशय आला. त्यांनी सगळ्या जखमांची रीतसर नोंद करून मगच त्यांना जेलमध्ये घेतलं. 22 तारखेला दोघांनाही वेदना असह्य झाल्यामुळे रुग्णालयात आणलं. त्याच रात्री बेनिक्स गेला आणि सकाळी जयराज यांचाही मृत्यू झाला. प्रकरण समोर आल्यावर हायकोर्टानं न्यायाधीशांना पोलीस स्टेशनला चौकशीसाठी पाठवलं. तिथं त्या पोलिसांनी त्यांनाच धमकावलं. सीसीटीव्हीही डिलीट केलं. शेवटी त्या सगळ्या पोलिसांना बाहेर काढून पोलीस स्टेशनला लॉक लावावं लागलं. पोलीस स्टेशन जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात द्यावं लागलं. मग रेवतीनं जबाब देऊ नये म्हणून तिला प्रचंड धमक्या दिल्या गेल्या. शेवटी 6 वर्षांनी या प्रकरणात न्याय झाला आणि भारताच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच एकाच वेळी 9 पोलिसांना फाशीची शिक्षा सुनावली गेली.